मित्रांनो, आज आहे आमचा महाप्रसादाचा दिवस शेवटचा. आलो आहे घरी. म्हटलं मग आज आहे कार्यक्रम मोठा. इथं मंगेश पवार सामान संघ बोलायला व्यस्त आहे थोडे आणि मंगेश पवार व्यस्त होते थोडे. आतुल कुठंतरी फिरायला गेलं तर वाटतं, पण मग आता चाललो आहे कामाला. थोडं काम भेटले, गाडी बिडी नेऊन लावायची, धुवायला गाडी बिडी धुवून आणायची. मग इकडं मग चालू आहे खूप प्रमाणे अशी तयारी चालू आहे. ही आमची गाडी घेऊन जायची धुवायला. इकडं तयारी चालू आहे मुलांची, मस्त की धुवून बिवून सगळं कार्यक्रम चालू आहे रागातमध्ये. इकडं चिव मदत करायला नाही म्हणतोय, पण पोरं म्हणताय कर मदत. ही आमची कालची पिकअप आहे. इकडं आदेश मडके आहे, इकडं सगळे आहे. चला मग आता जायचं आहे, गाडी बिडी घेऊन चालू आहे धुवायला. मग तिकडून आलं पाहू. मग चालू आता गाडी बिडी धुवायला. गाडी बिडी धुवून घेऊन आता डबल तयारी करायला लागेल, आवरायला लागेल. अशा औषधात डबल मंडळाचं शर्ट घालायला लागेल, कारण की वाटलं पाहिजे ना मंडळाची आधीची म्हणून आयडेंटी बिडेंटी आपल्या समजायला चाललं आवडायचं. गाडी बिडी देऊ, गाडी लावून चालू देऊ आपला कार्यक्रम. आम्ही पोचलो आता गाडी धुवायला. इथं गाडी धुवायला लावून दिली आहे. संग चिवला आणलं होतं. तर मग आता पाहू. मग गाडी बिडी आता होईन दोन अर्धा एक तासात, म्हणजे अर्धा एक तास लागेल. पाहू आता धुतल्या भेटलं. डबल गाडी थोडी सजवायची आतून. सजवायला काय म्हणजे दिसायला बरी नाही वाटत ती. मग सजव थोडीशी आतून बितून चालेल. मग सजवायला गेलो, दाखवू मग कशी सजवली म्हणून. इथं भाऊ नुसतं पाणी माहीत होता. म्हणलं नको थोडं साबण लावायला. तिकडून भाऊ छोटा भाऊ लगेच बी लागला घासायला. म्हणलं तेच नको घसू, टायर बी घस चांगला. मग काय टायर बी घासायला लागला. मग टायर बी चांगला बी घासून घेतला त्याच्याकडून. म्हणलं पुढला बी टायर घासून पाणी बिणी मारून ओके कर. तर मग आमची झाली होती गाडी. मग आता धुवून बिवून निघालो. त्याच्यात आला गाडीवाला मागून. तो म्हणतो मला धुवायची. बाबा तूच धुई, पण मला तर गाडी काढू दे. मित्रांनो, गाडी सजवायला आणली आहे. इथं बरंचसं काय भेटत आहे आपण. तर इथं मस्त की दादाने माप बीप घेतलं, कटबीट मारला मस्त की याला. कटबीट मारून लगेच मग सुरुवात झाली बसवायला. मग काय पण मित्रांनो, तर झालं आमचं गाडीचं काम. थोडी नाटावली, थोडं केलं आहे. पहिल्यापेक्षा मला वाटतं बरी वाटायला लागली आता. हे पहिल्यांदी फारच सुनसान वाटतं, वाळवांटात येऊन बसल्यासारखं. आता बरे चालले आता घरी. झालं गाडीचं काम झालं, थोडी सजावली बी. टायर खोलला, पाटा टाकला, ते पाट्या झालं, टीम टाकली एक. आता थोडी ग्लास टाकावा मोबाईलला. काल उलटलो बिना घेण्या देण्याचं. बैलगाडी दिसली नाही, गेलो बैलगाडीच्या बोकांडी, घेतलं नाकाड बेकाड सालपाटून. नाकाड घेतलंय, थोडं डोकं सालपाटले. बरंच आता काय तोंड फुटले आतमध्ये, पण काय आता दाखवता येणार नाही, त्याच्यामुळे जाऊ द्या, पाहू मग. तर मित्रांनो, इकडे आपण तुम्ही बघू शकता, इकडे तयारी बिरी झाली आहे सगळी संध्याकाळच्या कार्यक्रमाची. तर मग आम्ही चाललोय आता. शंभू गेलाय. तर मग आमची मिरवणूक होती आगस्तीपासून. मग मित्रांनो, आमचं नियोजन आता झालं होतं तिकडं. तुम्ही आता तर पहिलंच नियोजन झालं आहे कसं. तर चाललो आहे आगस्तीला. पालखी तिथूनच चालू होती. मग आता तिथपर्यंत आता बँड बिंड आला असन. बाकी रसा बिसाची तयारी चालू असन, सजवायची बिजवायची. पालखी बिलखी कोण घेतं काय घेतं त्याची नियोजन चालू असन. पण तोपर्यंत बाकीचे पोरं पुढे गेले. यो बिचारा थांबला होता माझ्यासाठी. म्हटलं काळजी आपली, चला त्या. मग चला आता बँड बिंड पाहू कोणता काय बँड बिंड आहे. चला. आम्हाला पुढे बँड वाजताना दिसून राहिलं आहे. जनता बी नाचायला सुरुवात झाली आहे. मग पाहू मजा चालू असेल पोरांची आयुष्यमध्ये. यांचं तर नाराज तोंड दिसून राहिले, काय नाचा त्या का नाही काय काय सांगता येत नाही. पण चाललोय आता. चला पुढं आनंदात दिसून राहिले जनता सगळी. चला मग काय. मित्रांनो, आम्ही डबल रिटर्न आलो आहे. तर इथं मग अशी काय म्हणते बाकी झाली ती, फक्त साऊंड सिस्टीमचं राहिलं होतं. साऊंड सिस्टीम बी लागली आहे आता. साऊंड सिस्टमची तयारी चालू आहे. तर आम्ही येणार आहे घरी जाऊन. आता घरी जाऊन येऊ. हा लाव बिंदा चल. याला आमच्या घरी गाडी लावायची आहे, तो घरी लावायला गाडी चालला आहे.
त्या भावाची पिकअप दिसली पण भाऊ लईच तावत होता गाण्याच्या नादात होता. तर भाऊ काय मागं थांबानाच गाडी मका सुटेल कुत्र्यावानी. आम्हाला बी पाळ फुपोट्यामध्ये पाळ धूर करून टाकला गाडीने मागं. मग काय तर आलतो गावातून. मग काय आलती गावापर्यंत पालखी. तर नाचायचा दणका चालू होता त्यामध्ये. काय म्हणलं त्याला आलो गाडी लावून. तर मग आलो घरी गाडी लावून. इथं चालू होती साऊंड टेस्टिंग. भाऊ पाहत होता माझ्याकडे. म्हणलं नको माझ्याकडे नको साऊंड टेस्ट करून घे. मग काय म्हणलं चला आता नाचाय जावं. पालखी बी आलती शिवाच्या बांधापर्यंत. म्हणलं चला तिला आलतो मस्त डीजे कशी मी तर मस्त ताल धरायचा कार्यक्रम चालू होता. नाचा आणि हाय करून पॉप झाला संसार आली होती. तर मग मस्त की भाऊने आता 4 रुपया लावायला सुरुवात केली. मग 4 रुपया लावल्या होत्या. घरात पण मग कार्यक्रम चालू होता गाण्याचा ताल मस्त गाण्याचा कार्यक्रम. या प्रकारे आमच्या इथं बँडचा कार्यक्रम संपला होता. तर मग बँडवाले बी म्हणत होते तिकडं तुमचा ऑर्केस्ट्रा आता चालू होणार आहे तिकडे जाऊन या म्हणून. माणसं ऑर्केस्ट्रा का चालले होते ते इकडे लगेच ऑर्केस्ट्रा चालू बिलू झाला मस्तपैकी. इकडे गर्दी होती. गर्दीला काही प्रमाणच नव्हतं. डायरेक्ट प्रचंड प्रमाणे डायरेक्ट तुफान गर्दी डायरेक्ट म्हणे. इकडे आमचे मंडळाचे सगळे कार्यकर्ते डायरेक्ट शर्टवाले जेवढे आहे ना तेवढे मंडळाचे कार्यकर्ते. इकडे सगळे भाविक भक्त साईबाबांचे. पब्लिकला होती आतुरता मस्त की साईबाबांचे गाणे ऐकण्याची नाचण्याची. पण ऑर्केस्ट्रावाले म्हणले आरती होईल म्हणून. मग काय आरतीचा सुरुवात केली. मग जनता तर तुम्ही बघू शकतात डायरेक्ट नातखोळ आहे डायरेक्ट गर्दीला. प्रमाणच डायरेक्ट गर्दीला डायरेक्ट आमच्या इकडं काय. मग ऑर्केस्ट्रावाले मस्त की आरती म्हणत होते. एका मित्राला म्हणलं काय गर्दी मावा ना भाऊ म्हणलं कॅमेरामध्ये जाय. मग आपलं म्हणलं मंदिरावर दाखव लोकांना किती गर्दी राहते आपल्या पालखीला. मग काय दाखवली गर्दीच गर्दी डायरेक्ट. मग काय आरती झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर इथं आमचे मंडळाचे कार्यकर्ते बसेल. बाकी सगळे इकडं जनता डायरेक्ट. इथे गर्दीवाल्याने डगनात खुळाच करून टाकला होता. डायरेक्ट जागाच मोकळी ठेवली नव्हती. काय कुठं बसायला उठायला डायरेक्ट पॅक जागा करून टाकली होती कार्यक्रमासाठी. मग काय बाबांचं गाणं ऐकून येतं. मग काय नाचायला विचार आला. मग काय बँड होतं नाचले. मग काय इकडे बी जिरवायला लागले. जेवण बिवून झालं तर मग जिरवायचा प्रयत्न चालू होता जनार्दन मस्त आहे. संगीत ऐकून म्हणलं याने काय दुसरेच गाणे चालू केले काय. नंतर म्हणलं नाही बाबांचेच गाणे. म्हणलं रिमिक्स गाणे वाजू राहिले भाऊ. ऑर्केस्ट्रावाले बी मस्त काही. तरी आमचे शेवटचे मंडळाचे माणसं राहिले बाकी जेवायचे. त्यांचं जेवण बाकी राहिले. अजून त्याच्यानंतर जेवण इकडून जे काही कामात आम्हाच्या इकडे अजून जेवायचे बाकी आहे.
इकडे तिकडे बॉम्ब मारी त्या पण आता बसले शेवटचे बसवले तरी जेव राहिले चालेल मग. हा बाकासूर बाकी परत इथे काय टोकरीत घातलाय तुझ्या मी बादलीत घालीन तुला पापड नाही देणार तुझ्या इकडे. ऑर्केस्ट्रावाले गाणे म्हणून दमले होते. मग काय सेटअपवाल्यांनी मस्त काही गाणे पावरी बिवरी लावली. मग काय त्याच्यात तालावर ताल सुरू झाली. मग काय डबल सुरुवात. काय लोकांची तर आमच्यापासून नजर होती नाचायचं सोडून विनाकारण. पोरांचं म्हणणं होतं तर बाबा बंगाल फिरून आला म्हणून. मग काय ऑर्केस्ट्रावाल्यांनी वाजून टाकलं. मग काय गाणं आमचा कार्यक्रम संपला आहे. तरी मित्रमंडळ सगळे इथे आसपासच आहे. त्यांना कारण की अजून सगळे जेवण बिवणं करून गेले आहे पण भांडी कुंडे घासायचे बाकी त्याच्यामुळे नाही का त्याच्यामुळे इकडे सगळी जनता थांबेले इकडं तर पाहू शकतात. अजून आता कोणी जाणार नाही मंडळाचे पोरं तर भांडी पिंडे घासल्याशिवाय कोणी जाणार नाही. या प्रकारे आमचा नाही का कार्यक्रम समाप्त झाला आहे. आता वाजवण्याला आता जेवण खावणं करून देऊ. त्याच्यानंतर मग भांडे कुठे राहतील ते साफ करून आम्हाला जमा करायला लागतील. आज पुढे आम्हाला कम से कम 12:30 वाजणार आहे. तरी सगळ्यांना गुड नाईट. ओके थँक्यू. गुड नाईट नाही अजून कारण की बरेच कामं बाकी आहे. माझ्यासाठी गुड नाईट माझ्याकडून गुड नाईट. पुढे हा अजून कार्यक्रम बाकी आहे. इकडं सगळे मंडळाचे सगळे बाकी आहे. अजून मंडळाचे इथेचे इकडं आदेश मडके आहे सगळे आणि इकडून सूर्यवंशी इकडं मंडळाचे बाकी इकडे आहे. तर बघू शकतो अजून बाकी आहे भांडे कुठे घासणं जेवण बिवणं करणं. आपला रथ घेऊन चालले आहे. आता कार्यक्रम समाप्त झाल्यामुळं आता चालले तिकडून राजगीरचं काय नियोजन आहे काय आता रथ कार्यक्रम समाप्त झाल्यामुळे मग आता रथ अशा प्रकारे ब्लॉग समाप्त झाला.